मग काय झाली का भीम जयंती? आम्ही पण अगदी जल्लोषात भीम जयंती साजरी केली. रॅलीमध्ये गेलो, डान्स केला, एकदम मजा केली. पण काही ठिकाणची दृश्य पाहून ना मन सुन्न झाले. रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणे, अंगप्रदर्शन करणे, डीजेच्या तालावर भान विसरून वागणे. मला सांगा, हेच अपेक्षित होते का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? त्यांनी त्यांच्या रक्ताचं पाणी करून आपल्यासाठी कष्टाने त्यांचा वैचारिक वारसा आपल्याला सोपवला होता. हाच वारसा आहे का त्यांनी सोपवलेला? बाबासाहेब म्हणाले होते की मी कष्टाने हा रथाचा गाडा इथपर्यंत ओढत आणलेला आहे. तुम्हाला जर तो पुढे नेता येत नसेल तर तो मागे तरी नेऊ नका. भावांनो, आपल्या अशा वागण्यामुळे बाबासाहेबांचा रथ आपण मागे तर पुन्हा घेऊन जात नाहीये ना. ज्या बापाने आपल्याला गुलामगिरीच्या नशेतून बाहेर काढले, त्याच बापाच्या जयंतीमध्ये आपण दारूच्या नशेत का बुडालो आहोत? जेव्हा तुम्ही दारूच्या नशेमध्ये रस्त्यावर धिंगाणा घालतात तेव्हा लोक तुमच्याकडे बघून टाळ्या वाजवत नाही तर बापाच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभे करतात. ज्या दिवसाची आपण 364 दिवस वाट पाहतो, त्या दिवसामध्ये तरी होशो हवासमध्ये आपल्या मुलाबाळांसोबत, आपल्या परिवारासोबत अभिमानाने जयंतीमध्ये सामील व्हा. तो एक दिवस, फक्त तो एक दिवस भानावर राहून जयंती साजरी करा. आपल्या चांगल्या आठवणी जमा करा. बघा जमतंय का. जय भीम, जय संविधान.